क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 23 फरवरीचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे ब्रिक्स संघटना. याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न तुमच्यासाठी होता विद्यार्थी मित्रांनो, भारत जैन हा उपक्रम मुख्यतः कशावर आधारित आहे? तर हा AI आहे विद्यार्थी मित्रांनो. हा जनरेटिव्ह AI वर आधारित आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर आपण पाहूया आजचे प्रश्न. अंगणवाडी सेविकांसाठी AI आधारित शिक्षा साथी टूल वापरणारा देशातलं पहिलं राज्य कोणते ठरलेलं आहे? तर तो आपला महाराष्ट्र राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याची माहिती पाहूया. महाराष्ट्र सरकारने शिक्षा साथी AI टूल हा AI टूल आहे महाराष्ट्र सरकारचा. प्लॅटफॉर्म व्हॉट्सअप आधारित AI असिस्टंट आहे. भागीदारी महाराष्ट्र सरकार, ओपन AI आणि रॉकेट लर्निंग सोबत भागीदारी करण्यात आलेली आहे. लाभार्थी अंगणवाडी सेविका आणि पालक. कामगिरी पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या साहित्य आणि मुलाच्या वाढीचा मुगावा घेणे. वैशिष्ट्य स्थानिक भाषांमध्ये रिअल टायमिंग मार्गदर्शन करणे पण याच्या वैशिष्ट्य आहे. तर ही महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न. ईशान्य भारताची पहिली महिला आंतरराष्ट्रीय मास्टर कोण बनलेली आहे? म्हणजेच बुद्धिबळ मास्टर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आशिया दास. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. ईशान्य भारताची पहिली वुमन्स इंटरनॅशनल मास्टर, नाव आशिया दास. राज्य कोणतं आहे? तर त्रिपुरा. किताब महिला आंतरराष्ट्रीय मास्टर. यश सर्बियाच्या स्पर्धेत सुवर्णपदक आणि अंतिम नॉर्म पूर्ण केला. विक्रम ईशान्य भारताची पहिली महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आहे. या स्पर्धेत तिनं वुमन मास्टर नॉर्म देखील मिळवलेला आहे. तर ही खूप महत्त्वाची माहिती आहे. याबद्दल ही माहिती तुम्ही नोट डाऊनच करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये सर्वात तरुण वक्ता म्हणून कोण ठरलेला आहे? तर हा आहे रणदीव सचदेवा. हे सर्व तरुण वक्ता आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. इंडिया ॲक्ट इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये सर्व तरुण वक्ता म्हणजे रणवीर सचदेवा. वर्ष किती आहे? 8 वर्ष. कुठे राहते? गुरुग्राम हरियाणा येथे. भूमिका समिटमधली सर्वात तरुण कीनोट स्पीकर म्हणून त्याची भूमिका गाजलेली आहे. विषय त्यांनी प्राचीन भारताचे तत्वज्ञान आणि आधुनिक याची सागळ घालण्यावर आपले विचार मांडले. भेटी या समिटमध्ये त्याने गुगलचे CEO सुंदर पिचई आणि ओपन AIचे सॅम अल्टमॅन यांची भेट घेतली. विक्रम वयाच्या 6व्या वर्षी तो जगातला सर्वात तरुण TEDx वक्ता देखील ठरलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. 20 फरवरी 2026 रोजी मिलान येथे झालेले महिला ऑलिम्पिक आईस हॉकी स्पर्धेत सुवर्णपदक कोणत्या देशाने जिंकलेले आहे? तर तो देश आहे अमेरिका. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. 20 फरवरी 2026 महिला आईस हॉकी मिलान ऑलिम्पिक येथे अमेरिका US. अमेरिकेला सुवर्णपदक मिळालेलं आहे. रौप्य पदक कॅनडाला मिळालेलं आहे. कांस्य पदक स्वित्झर्लंड यांना मिळालेलं आहे. निकाल 2-1 ओव्हरटाईममध्ये विजय जिंकलेला आहे. ठिकाण मिलान इटली येथे. ही खूप महत्त्वाची माहिती आहे याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न. फरवरी 2026 मध्ये आयोजित प्रथम लिबर वन चॅम्पियनशिप कप 2026 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर ते पंकज अडवाणी यांनी जिंकलेले आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. कोणत्या राज्याने भारताचे पहिले मोबाईल आधारित AI चलित रिमोट मतदान प्रणाली सादर केलेली आहे? तर तो राज्य आहे बिहार राज्य. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया.
बिहार मोबाईल आधारित AI रिमोट मतदान प्रणाली. राज्य कोणतं आहे? बिहार. तंत्रज्ञान AI पॉवर्ड ई-वोटिंग बार ॲप. AI फीचर फेस रिकग्निशन. सुरक्षा ब्लॉकचेन तंत्रज्ञान. लाभार्थी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि स्थलांतरित मतदान. मान ही प्रणाली राबवणारे भारताचे ते पहिले राज्य ठरलेलं आहे बिहार. त्यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या भाषा लिपीने 100 वर्ष पूर्ण केलेले आहे? तर ती लिपी आहे ओल-चिकी लिपी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न, मायक्रोसॉफ्ट गेमिंगचे नवीन CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर आशा शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, AI फॉर ॲग्रिकल्चर 2026 शिखर परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे? तर हे मुंबई येथे आयोजित करण्यात आलेले आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. AI फॉर ॲग्रिकल्चर 2026 जागतिक कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर परिषदचे आयोजन कुठे करण्यात आले? मुंबई, महाराष्ट्र येथे. ठिकाण कोणतं होतं? जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर BKC. तारीख 22 ते 23 फरवरी 2026 या रोजी. यजमान महाराष्ट्र शासन कृषी विभाग. उद्देश्य शेतीमध्ये AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे याचं मुख्य उद्देश आहे. तर ही खूप महत्त्वाची परिषद आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ही परिषदचे जे पण पॉईंट आहे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. त्यानंतर पुढला प्रश्न, 2026च्या हिवाळी पॅराऑलिम्पिकचे आयोजन कोणत्या देश करेल? तर तो इटली देश करणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. 2026 हिवाळी पॅराऑलिम्पिक, देश कोणता आहे? इटली. शहर आहे मिलान, कोर्तिना द आंपेजो. तारीख केव्हा आहे? 6 ते 15 मार्च 2026 या रोजी. स्पर्धेचे नाव मिलानो कोर्तिना 2026. उद्घाटन वेरोना अरेन येथे उद्घाटन होणार आहे. तर ही 2026चे हिवाळी अधिवेशनची माहिती. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपले जे चालू घडामोडीचे सत्र असते तिथे आपण एक्झाम पॉईंट आपण एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला खूप महत्त्वाचा टॉपिक आहे ब्रिक्स संघटना. तर याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला आता आपण ब्रिक्स संघटनेबद्दल माहिती पाहूया. तर सर्वात आधी हा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ब्रिक्सचे अध्यक्षपद 2026 मध्ये कोणाकडे आहे? भारताकडे आहे. दिनांक 1 जानेवारी 2026 पासून 18वे ब्रिक्स संमेलन कुठे होणार आहे? भारत. म्हणजे 2026चे जे संमेलन आहे ते कितवं आहे? ब्रिक्स संमेलन 18वा. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. हा स्थान कोणी केला? ब्राझीलकडून भारताला करण्यात आलेला आहे. म्हणजेच 17वं ब्रिक्स संमेलन कुठे झालं होतं? ब्राझील येथे. ब्रिक्सची स्थापना केव्हा झाली? 2006 मध्ये. आणि 2011 मध्ये इथे दक्षिण आफ्रिका सामील झाला. तर 2006 मध्ये दक्षिण आफ्रिका नव्हता, 2011 मध्ये तिथे सामील झालेला आहे. सध्याचे देश किती आहेत? 11 देश आहेत. ब्रिक जगाच्या 75% आणि GDP आणि 50% लोकसंख्या ह्या ब्रिक्स देशामध्ये आहे. आता आपण ब्रिक्सबद्दल माहिती पाहूया आणखी. ब्रिक्स ही जगातली 5 प्रमुख उद्यमिक इमर्जिंग इकॉनॉमी एक महत्त्वाची संघटना आहे. ब्रिक्स म्हणजे काय? ब्रिक्स हे नाव 5 सदस्य देशांच्या नावांच्या पहिल्या अक्षरून तयार झालेलं आहे. B फॉर ब्राझील, R फॉर रशिया, I फॉर इंडिया, C फॉर चायना, S फॉर साऊथ आफ्रिका. इतिहास आणि संकल्पना. 2001 मध्ये गोल्डमन सॅक्सचे अर्थतज्ञ जिम ओ नील यांनी ब्रिक्स ही संकल्पना मांडली होती. पहिली बैठक 2006 मध्ये देशाच्या परराष्ट्रीय मंत्र्यांनी पहिली बैठक घेतलेली होती. पहिली शिखर परिषद 16 जून 2009 रोजी रशियाच्या एकातेरिनबर्ग येथे पहिली औपचारिक शिखर परिषद पार पडली. दक्षिण आफ्रिकाचा प्रवेश. सुरुवाती हा गट फक्त ब्रिक होता. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकात यात सामील झाला आणि त्याचं नाव ब्रिक्स झालं. मुख्य उद्दिष्ट काय? देशामध्ये आर्थिक व्यापार सहकार वाढवणे, जागतिक राजकारणात आणि अर्थव्यवस्थेत पाश्चात्य देशाच्या म्हणजेच अमेरिका, युरोपचा प्रभाव कमी करणे आणि विकसनशील देशांच्या हिताचे रक्षण करणे, शांतता, सुरक्षा आणि विकासासाठी एकमेकांना मदत करणे. ब्रिक्स महत्त्वाची संघटना कोणती आहे? ब्रिक्सची न्यू डेव्हलपमेंट बँक. 2014च्या 40ला ब्राझील शिखर परिषद या बँकेची स्थापनेचा निर्णय झाला. मुख्यालय कुठे आहे? ब्रिक्सच्या शंघाई, चीन येथे. उद्देश
सदस्य देशामध्ये पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकासाच्या प्रकल्पनाला कर्ज पुरवठा करणे याला ब्रिक्स बँक असे म्हणतात. कोणत्या बँकेला? न्यू डेव्हलपमेंट बँकला. ब्रिक्सचे महत्त्व. जागतिक स्तरावर एकूण लोकसंख्येपैकी 42 लोकसंख्या या देशामध्ये राहते. जागतिक GDP मध्ये देशाचा वाटा सुमारे 27% आहे. जगात एकूण जमिनीपैकी 30% क्षेत्र या 5 देशाकडे आहे. तर ही पण माहिती तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. नवीन विस्तार. ब्रिक्स 2024मध्ये 1 जानेवारी 2024 पासून ब्रिक्समध्ये नवीन देशाचा समावेश झालेला आहे, ज्यामुळे ही संघटना आता अधिक शक्तिशाली झालेली आहे. नवीन सदस्य इजिप्त, इथिओपिया आणि इराण हे संयुक्त अरब अमिरात हे नवीन सदस्य आहेत. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, सौदी अरेबिया अद्यापही सामील होणारा अंतिम निर्णय घेतलेला नाही, तर अर्जेंटिना सामील होण्यास नकार दिलेला आहे. शिखर परिषद. ब्रिक्स ही शिखर परिषद दरवर्षी आयोजित केली जाते आणि 2023ची शिखर परिषद दक्षिण आफ्रिकामध्ये झाली, 2023ची आणि 2024ची रशिया कझानमध्ये झाली आणि 2025ची ब्राझीलमध्ये आणि 2026ची भारतात होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा पण पॉईंट तुम्ही लक्षातच ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो, ही जी ब्रिक्स संघटना आहे खूप महत्त्वाची संघटना आहे. याबद्दल प्रश्न तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये असू शकतो, कारण की 2026ची जे पण परिषद होणार आहे ब्रिक्सची ते भारतात होणार आहे. तर तुम्हाला याबद्दल प्रश्न बनवू शकतो एक्झाममध्ये. तर हे माहिती तुम्ही लक्षातच ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न तुमच्यासाठी असते क्वेश्चन ऑफ द डे. तर आजच्या क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी आहे, इंडिया AI इम्पॅक्ट एक्सपो 2026चा मुख्य उद्देश काय आहे? तर तुमचा पहिला ऑप्शन आहे नवीन मोबाईल फोन्स लॉन्च करणे. दुसरा ऑप्शन आहे AIचा वापर सामाजिक प्रगतीसाठी करणे. तिसरा ऑप्शन आहे सौर ऊर्जेचा प्रचार करणे. आणि चौथा ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या बँकिंग क्षेत्राचे खाजगीकरण करणे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या विद्यार्थी मित्रांनो. चुकला तरी चालेल, येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणार असावं. तर याचं उत्तर द्यायला तुम्ही नक्की उत्तर द्या विद्यार्थी मित्रांनो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर हे जे सिरीज घेत आहोत, ही सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.